हॅलो, नमस्कार. सर्वांना शुभ सकाळ. थंडीचे दिवस असल्यामुळे सकाळी लवकर उठू वाटतच नाही. तरी आम्ही मुंबईला राहतो. मुंबईला एवढी काही थंडी नाही आहे. गावाला जरा जास्त असते थंडी. सकाळची सुरुवात जरा झाडांना पाणी वगैरे घालून सुरू केलेली आहे. झाडांना काय रोज पाणी घालत नाही, एक दिवस आड करून पाणी घालते. आणि तसं पण आता एवढी गरज पण वाटत नाही. पाण्याचा जरा ओलावा असतो झाडांमध्ये. आज जास्वंदीच्या झाडाला पण छान फूल फुललेलं आहे. तशी रोज 4-5 फुलं फुलतात, पण आज एकच फूल आलं आहे. 2 आहे, 2 प्रकारची फुलं आहेत. एक झुपक्याचं एक आणि असं एक साधं आहे. खूप छान फुलं देवाला घातली की खूप बरं वाटतं. एकदम मस्त मन प्रसन्न होऊन जातं. देवारा पण खूप सुंदर दिसतो. मी आता आंघोळ करून आलेली आहे. आता टिफिनची तयारी चालू आहे. डब्यासाठी भाजी बनवते. बीन्सची भाजी बनवते. तुम्ही काय म्हणता? बीन्सला फरसबी पण म्हणतात, बीन्स पण म्हणतात. तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा. कांदा, टोमॅटो सर्व घालून परतून बेसिक मसाले घातले. लाल मिरची पावडर, हळद, मीठ, धना जिरा पावडर आणि चांगली बीन्स पण परतून वाफ येण्यासाठी झाकण लावून ठेवून दिली. आता इथे मी कालचा उरलेला भात आहे, तो फोडणीला घालत आहे. फोडणीचा भात, कांदा, कढीपत्ता सर्व राई जिरं वगैरे टाकून, लाल मिरची पावडर, हळद आणि हे जरा पिशवी आत्ताच कापली ना, ते त्याच्यात तेल थोडंसं राहिलेलं, ते परत त्याच्यात ओतलं भातामध्ये. नाहीतर असंच ते हे होऊन जाणार, म्हणून ते ओतून काढलं. आता मी भात फोडणीला घालून मिस्टरांना नाश्त्याला देणार. तसं पण फोडणीचा भात त्यांना खूप आवडतो आणि माझा नेहमी भात शिल्लक राहतो. किती कमी करायचा प्रयत्न केला ना, तरी तो माझ्याकडनं कमी होतच नाही, जास्तच होतो. नेहमी असा भात उरतो. पण आता मी प्रयत्न करणार आहे की जेवढ्याच तेवढा भात करायचा, की तो भात उरायला नाही पाहिजे. पण उरला तर फोडणीचा भात खायला मजा येते, तसं काय हे नाही. पण शिळं रोज रोज खायला बरं नसतं, चांगलं नसतं शरीराला. देणार नाश्ता आणि मग चहा बनवायला ठेवेल. पण आज काय झालं, चहा बघितलंच नाही फ्रीजमध्ये दूध आहे की नाही. आज दूधच नाही आहे. त्यामुळे आज मिस्टरांना आता आणायला सांगणार. बघू आत्ता आणतात काय, ऑफिसला जाताना मग खाली जाऊन घेऊन येतील, मग आणायला जाईन मी खाली. भाजी पण आता शिजत आली आहे चांगली, त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली. भाजी पण शिजली. थोडंसं झाकण लावून परत एकदा ठेवलं की चांगली वाफेवर सुंदर मस्तपैकी शिजते. आता जरा भाकरी पण घालायची आहे. 2 भाकरी घालणार मिस्टरांना टिफिनसाठी. तर भाकरीमध्ये थोडंसं गरम पाणी करून घातलं की भाकरी चांगली वळते. आणि ते पीठ पण कसं जरा जुनं झालं की लगेच भाकरी वळत नाही ना, त्यामुळे भाकरीमध्ये थोडंसं गरम पाणी करून घालणार. मग भाकरी चांगल्या होतात. कधी पण भाकरीचं पीठ म्हणा, गव्हाचं पीठ चाळताना इकडे तिकडे पडतंच ते. तेवढ्या पुरतं पुसून घेतलं तरी येतं. पण आता सर्व झाल्यानंतरच पुसून घेईन. मस्तपैकी माझी भाकरी आता एक झाली आहे. आता दुसरी भाकरी करते मी. मग त्यांचा डबा भरेन आणि त्यांना टिफिन देईन. आता ही लास्टची छोटीशी भाकरी झाली, ती कुत्र्याला देईन. नाहीतर बघते खाली गाय भेटली तर. गाय आमच्याकडे नसते, तरी पण ती गायवाली एक येते, ती असली तर तिला गाईला हे करेन, नाहीतर कुत्र्याला घालेन, नाही तर इथे बाहेर पक्ष्यांना ठेवते मी. आता माझं भाजी पण रेडी झालेली आहे, टिफिन पण भरून झालेला आहे. आता मिस्टरना टिफिन दिला. आता भांडी सर्व काढायची आहेत. भांड्यांचा सकाळी एवढा रगाडा, सकाळी टिफिन वगैरे झाला की पडतो ना, की भांडी भरपूरच पडतात. आणि नेहमी तशी पण मला भांडी काहीच जेवण बनवलं की जास्तच पडतात. ती भांडी झाली की मग ओटा साफ करून घेईन आणि लादी पुसायची आहे. लादी वगैरे पुसून घेईन. आता दूध घेऊन आली खालून, ते गरम करायला ठेवते आता दूध. आमचं पाणी 9 वाजेपर्यंत असतं.
6ला येतं, 9 वाजेपर्यंत असतं. ते पाणी असेपर्यंतच कामं करायला पण मजा येते. नंतर पाणी गेल्यावर मग टाकी भरलेली असते, त्याच्यातलं पाणी संपवावं लागतं ना, मग परत दिवसभर ते पाणी आपल्याला वापरायला पाहिजे असतं. त्यामुळे सकाळी सकाळी पाणी असतं तेव्हा जरा बरं वाटतं कामं करायला. आता माझी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी पण झालेली आहे. पूजा वगैरे झाली. आता मुलगी पण कॉलेजला चालली आहे. हाय ग, हाय, गुड मॉर्निंग कर सर्वांना. सरळ बघून कर ना. गुड मॉर्निंग सर्वांना. मुलगीला आता वरून बाय केलं, मुलगी गेली. आता गुरुवारचं हळदीचं लेपन करते. ते लेपन पण झालं माझं करून, रांगोळी वगैरे काढून झाली, ओटा बिटा सर्व स्वच्छ झालं. आता जरा चहा पिणार आहे. चहा बनवायला ठेवले, दूध नव्हतं ना, त्यामुळे चहा सकाळी घेतला नव्हता. आता चहा बनवायला ठेवला आहे, तो आता घेणार चहा. हॅलो, हाय, नमस्कार. मी विद्या. माझं नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आता सकाळचे 11:30 वाजले, 11:30 वाजलेले आहे आणि माझी सर्व कामं झालेली आहेत. देवपूजा, टिफिन, मिस्टरांचा टिफिन. मुलगी काय टिफिन घेऊन जात नाही, ती खाऊन जाते. बघू शकता देवपूजा कशी झाली, सुंदर देव, किती छान मस्त. आणि असं मार्गशीर्ष गुरुवार म्हणा, काही देवाचं ज्यावेळेला असतं तेव्हा असं मन प्रसन्न राहतं, छान वाटतं. किचन पण सर्व आवरून झालेलं आहे एकदम स्वच्छ. घराची झालेली संत्री घेऊन आली, फुलं, नारळ घेऊन आली. उपवास होता ना, म्हणून उपवासाला आता संत्री खाते आणि नंतर मग संध्याकाळ जरासा आराम करून संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आता संध्याकाळचं जेवण करायचं आहे. त्याच्यासाठी भिड्याची कढई आहे माझ्याकडे, ती इंडस व्हॅलीची कढई आहे. त्याच्यामध्ये मी तेल घातलं, लसूण, मिरची, कांदा सर्व टाकून परतवते. चांगलं परतून झाल्यावर थोडासा कांदा थोडा नरम झाला, अजून नरम व्हायचा आहे, तो होतोय जरा, थोडासा परतवून, थोडा वेळ परतवून नंतर त्याच्यामध्ये मेथी टाकणार. आता मी त्याच्यात मेथी टाकते. मेथी सुरुवातीला टाकली की ती अशी दिसते जास्त, पण थोडंसं जरा गरम झाली, परतवून की ती नरम पडते. मेथीची भाजी किती मोठी पेंडी असली तरी एवढीशीच होते ती. शिजून झाल्यावर ती सारखी हलवून जर चांगली परतवून घेते. परतवून झाली, आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार. मीठ टाकून त्याला अजून एकदा परतवून घेते. चांगली परतली. मेथीच्या भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही,
लगेच शिजते ती भाजी. जरा थोडं इकडे तिकडे थोडंसं परतवून छानपैकी शिजून जाते ती भाजी. आणि मेथीची भाजी खायला पण खूप चांगली लागते. आणि आता या हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी, पालक, राईची भाजी सर्व भाज्या भरपूर येतात मार्केटला. आज पण खूप होत्या, पण माझ्याजवळ होती म्हणून मी आज घेऊन नाही आली. आता मी त्याच्यामध्ये डाळ झाली, भाजी झाली. आता मी पोती पण वाचवून घेतली. आता मी नैवेद्य दाखवते. नैवेद्यामध्ये भात, डाळ, मेथीची भाजी, शिरा बनवला ते दाखवलं. देवाला पाणी सोडून घेतलं मस्तपैकी. आणि आता मिस्टरांनी पूजा करून मिस्टरांनी पण पाया पडले. आता आम्ही जेवणार. आता उपवास सोडून घेत आहे. चला या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.